शर्यतीचे आयोजक पैलवान चंद्रहार पाटील आणि ज्या 2 बैल जोड्या यामध्ये जिंकलेल्या आहेत त्यांच्या मालकांशी आपण संवाद साधतोय. कट्ट्याला पुन्हा सुरुवात करूया. आणि मग तुमचा एक बैल, तुमचा एक बैल, तुमचा एक, तुमचा एक, असे वेगवेगळे जोड्या सिनियर होते तुम्ही, त्यांच्यात होतं फक्त. मग अशा वेळी ते दिसताना एवढे सिंक दिसत आहेत की ते लहानपणापासून सोबत वाढलेत की काय? तर ते किती दिवस तुम्ही घेता त्यांच्या तयारीला, त्या दोघांना एकत्र प्रॅक्टिस करता, परत तो ड्रायव्हर, तर हे कसं असतं सगळा हा कार्यक्रम? आता खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपलं अगोदर झालं की एक वेळेस ही तरी पहिली वेळेस आम्ही ट्राय केलं एकमेकासोबत, एक ट्रायलचा फेरा. कधी कधी काहीच नसतं, काहीच नाही, डायरेक्ट तिथं जाऊन झोपले तरी दोघं. सध्या अवतारा चालत नाहीत आपल्या लहानपणापासून वाढलेले सोबत, गाड्यांना चालत नाहीत, पण अशा शर्यतीत एवढं सिंक कसं काय? त्यांना रोजचा सराव असतो, त्यांना सराव असतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक ट्रायल पण करत नाही. प्रत्येक वेळा प्रॅक्टिसला तोच बैल पाहिजे असं काही विषय येत नाही. आपल्या घरी सुद्धा दुसरा तिसरा बैल असला थोडा कमी जास्त पळाचा, त्यावेळेला आता काय काय वेळा असं होतं, आता अगदीच कमी पळाचा बैल आपल्या घरी आहे, त्या बैलाबरोबर पळत नाही, तर त्यावेळेला आम्ही घोड्याला सुद्धा जोडीला लावून त्याची ती शर्यत घेतो. आणि तिथं आम्ही मिनिट लावलेलं असतंय की एवढ्या किलोमीटर अंतराला, आता 7 किलोमीटर अंतर आहे, तर तो किती मिनिटात, 9 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. मग बाकीच्यांची बी चर्चा होती की बाबा ही शर्यत तुमची किती मिनिटात झाली. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळा त्याचा ताळेबंद घातला जातो. शिवाय शर्यतीमध्ये गेल्यानंतर कुठल्या गाड्या किती मिनिटात आल्या, त्या दृष्टीनं तिचा पळ किती आहे काय, ह्याचा सगळा अभ्यास करूनच ही जनावरं त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या घरी. आता बैल पळवणाऱ्यांच्यात आता दादांच्या घरी जवळजवळ 5-6 बैल आहेत, माझ्याकडे 3 ते 4 बैल आहेत. ही सगळी रेसची जनावरं आहेत. मग त्यात थोडं कमी जादा असलं तरी त्याच्यावर प्रॅक्टिस, त्यात कमी पडतंय असं वाटलं की घोड्याचा वापर असं ते. आणि प्रत्येक बैलाला साधारण 8 ते 10 दिवसात त्याला पळवलंच जातं. आता ही जी 7 किलोमीटरची शर्यत होती ती तुमच्या जोडीनं किती वेळात पूर्ण केली, किती वेळात जिंकली? ते 14 मिनिटं 13 मिनिटं 13 मिनिटात झालं. चढ उतार असल्यामुळे एवढा वेळ गेला. 13 ते 15 मिनिटं. अच्छा. मग जिथे टर्न मारायचा असतो तिथे पब्लिक आडवा आलं काय आलं तर अशा पण अडचणी येतात. आणि तुमची किती मीटरची होती? नाही, आमची 1100 फुटाची होती. 1100 फूट. हा, आणि त्याचं काही असं टायमिंग नव्हता, परंतु जो सगळ्यात पुढे जाईल तो जिंकला. पुढे सोडताना सोबतच सोडल्या जाते.